मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये बामणडोंगरी ते एकविरा या भव्य रॅलीमध्ये, भव्य पदयात्रेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. बामणडोंगरी बोलल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सध्या वर्चस्व असलेलं गाव म्हणजे बामणडोंगरी क्रिकेट. आणि आज बामणडोंगरीमधून आपल्या एकविराची पालखी निघते, ती सरळ एकविरा कार्लागडावर. तर बघता हे सर्व पदयात्री आता निघालेत उलवेडमधून. हळूहळू पहिला स्टॉप असणार आहे आपला साई मंदिर. जय फायर शो होणार आहे वाटतं. यो फक्त आयकड नाही, यो आहे पालखीचा मान.
सगळे व्हिडिओ बघता रे रा सगळे व्हिडिओ त्यांचे बघलीस चिंबोऱ्यांचे बघलीस पदयात्री ही पोरा अरे पण माझं म्हणणं थोडा तरी नाचायला पाहिजे का नाही पालखी बघ फक्त रिक्वेस्ट वर नाचला इथे थोडासा कुठेतरी रांगोळी काढायचं वगैरे काम चालू आहे पालखी पोचली इकडं आता प्रमुख पाहुणे
बोला एकविरा माते की। त्या सर्व पदयात्री हलो 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 आता पुढे चालत आहेत। आता इथून डायरेक्ट जाणार ते साई मंदिर जवळ। हे बघ नुसतं आलं ना गाड्यावर बसलं, नाचव का नाही सांगा तुम्ही पहिलं। पालखी आता पोचलेली आहे म्हणजे वाहलला। आता इथून साईनगरला पोचेल, समोरच साईनगर मंदिर, साई मंदिर, आणि इथून पालखी पोचेल। बाई बोटा नाही आला इथून आता बघताय पूर्ण पालखीचा जल्लोष आहे, तो पूर्ण पालखी आता झाली साईनगरला पोचते। पहिला स्टॉप म्हणजे आता नाश्त्याचा स्टॉप असणार आहे। बघा पालखी पोचलेली आहे आता। तुम्ही आओ चला तर बघताय सर्व पदयात्री आणि सोबत आलेली मंडळी पूर्ण आता पोचताय साईनगरला। पहिला इथं चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा प्लीज। 100% आमचे परम मित्र मी बेपारकर अतिशय खूप सुंदर असं चॅनल आणि खूप सारे व्हिडिओ त्यांचे एकदम चांगले व्हिडिओ असतात की जेणेकरून सगळ्यांनाच आवडतील। आणि बऱ्याच लोकांमध्ये आजकाल प्रचलित असलेले आमचे परम मित्र गणेश कोळी मॅन फ्रॉम बेलपाडा यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर बघताय पालखी आता पोचते साईनगरला, साईबाबाच्या भेटीला। इथे नाश्त्याची व्यवस्था असणार आहे आणि इथून पुढं पालखी जाणार सरळ आजच्या दुपारचं इथं जेवण असणार आहे तिकडं। फक्त सर्व पदयात्री आता साईबाबांच्या इथे चरणी साईबाबांना भेटण्यासाठी इकडं साई मंदिरला पालखी आलेली आहे। इथं नाश्त्याची व्यवस्था असणार आहे। बघताय आता पालखी साई मंदिरला फेऱ्या मारून इथं विश्रांतीसाठी थांबणार आहे। इथं बहुतेक आता आपले जे पालखी पदयात्री आणि सगळी मंडळी इथं थोडा वेळ आराम, नाश्ता आणि इथून निघणार आहे पालखी पुढं। साईबाबांची भेट घेऊन आता पालखी बाहेर येत आहे। थोडा वेळ इथं विश्रांतीसाठी थांबणार आहे। चला बघताय आता आपली पालखी साई मंदिरावरून निघालेली आहे आणि ती सरळ जाणार आहे आज नांदगाव, म्हणजे जिकडं जेवणाची सोय असणार आहे तिथं। आणि तिथून पुढं फायनली जाता जाता हॅलो जाता दिवसभर भेटलो, जाता जाता सोहम नाईकला बाय बाय करा थांबलो। चला आता
व्हिडिओ तुम्ही बघितली असेल, व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमची पालखी कशी वाटली ते आपण सांगा कमेंट करून. फुल सपोर्ट करा पालखीला. पुढच्या वर्षी तुमची इच्छा असेल तर बिंदास येऊ शकता चालत आईच्या पालखीला. सोल्यान तुम्ही जॉईन होऊ शकता. मला तर वाटतं की म्हणजे या पालखीमध्ये पूर्ण उलवानोड मध्ये जेवढं गाव येतात किंवा आपले जे आगरी कोळी संस्कृती लोक येतात त्यांनी सर्वांनी या पालखीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर विचार करा, पुढच्या यंदा नाही तर झालं तर पुढच्या वर्षीपासून तरी ज्यांना इच्छा असेल त्यांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहा. तर चला बाय 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 बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. नाईक आणि वेळ पडकर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. फुल राडा. चला बाय.